दुसरा सामना खेळवतोय आणि त्याच कारणास्तव 2 धावांची पेनल्टी आहे. एका षटकानंतर आपण 2 धावा पेनल्टीच्या ऍड करूयात. पहिलाच बॉल फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती नाहीये. मिड ऑन मध्ये गेलेला आहे बॉल. पहिलीच धाव पहिल्याच बॉल मध्ये. धाब्याचा श्री गणेश. टोटल एकेरीनं धावसंख्या ओपन होती आहे. धावफलक जाऊन पोहोचले 1 आकड्यावरती. शून्यातून धावसंख्या उभारावी लागते क्रिकेटमध्ये आणि शून्यातून पहिली धाव धावफलकावरती लागलेली आहे. ती सानिया 11 बारणे संघ. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर फटका प्रतिम आहे. वॅकेंड एरिया आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे डीप मिड विकेट मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे आणि प्रयत्न पुरे पडलेत. बॉल सीमा पार निघालाय. 4 धाब्यांसाठी येतोय हा पहिला दर्जेदार चौकार. दुसऱ्या बॉल मध्ये 4 धाबा आलेल्या आहेत. जसा स्ट्राईक एंड वरती आला खरं तर बॅटर मयूर त्याच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. टॉप एज घेतली होती. त्यानंतर क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचे षटक आहे. सीमा रक्षक नाहीये उपस्थित आणि त्याच कारणास्तव इथे मात्र चौकार मिळालेला आहे. 2 बॉल संपलेत. धावसंख्या आहे ती 5. संजयचा बॉल इनफिल्डच्या वरून अप्रतिम फटका आहे. क्लासिकल ड्राईव्ह नेत्रदीपक फटका. बॉल सीमा पार डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार. प्रथम बॅटिंग. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट चालू आहे. खरं तर या अगोदर शॉर्ट लेन त्याचा योग्य त्या रीतीनं फायदा घेतलेला. त्यानंतर पुढ्यात टाकलेला बॉल ड्राईव्ह करत असताना मयूरची एक अप्रतिम बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्लासिकल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत आहेत. मी पुन्हा एकदा मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर बहुमूल्य वेळ आहे आणि अतिथी देव भव खरं तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन आपण करूयात. खरं तर मी मान्यवरांना सन्मानित करण्याची विनंती करतो. आमचे नंदूदादा लोंगले यांच्या शुभ हस्ते मी मान्यवरांचा साई सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती करतोय. या स्पर्धेची खऱ्या अर्थानं एक शिस्त आहे. अतिथी देव भव ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आदरणीय दशरथ दादा मुने सन्मान स्वीकारत असताना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वेगवान बॉल मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू आलेला आहे. निर्धावानं धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 11 आकड्यावरती. वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. लॉंग ऑफ मध्ये लॉंग द कार्पेट खेळलेला आहे. बॉल पुन्हा एकदा 1 रन. एकेरीनं संत क्रिकेट 2 लागोपाठचे चौकार पाहिले. त्यानंतर एक संत क्रिकेट एकेरीनं 12. इट्स ओके. सर्व काही गोष्टी पाहत आपण पुढे जाऊयात. एका षटकाचा खेळ संपला. टोटल धावसंख्या पोहोचली ती 12 आकड्यावरती. इकॉनॉमिकल स्टार्ट मिळाला दोन्ही संघांना. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेला आहे दीपक बॉलिंग मार्क वरती. टप्प्याचा बॉल लाईन चेक केली जाते. पुन्हा एकदा पंच सांगतायत अकुल डायरे सर वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव. आज पंचांना देखील बिझी ठेवलंय करतर या स्पर्धेमध्ये. सातत्यानं व्हाईट बॉलचे इशारे येत आहेत. एक्स्ट्राचे इशारे येत आहेत आमच्यापर्यंत. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावसंख्या पोहोचली ते टोटल 13 आकड्यावर. दीपकचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा लाईन खराब. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. व्हाईट बॉल आणखी एक 1 मोर एक्स्ट्रा ऍड होते टोटल मध्ये. धावसंख्या आहे ती 14 आकड्यावर. पहिल्या षटकात 12 आल्या आणि त्यानंतर या षटकाची सुरुवात दीपक लाईन सापडत नाही योग्य रीतीनं. 2 व्हाईट बॉल त्याने फेकलेले. धावसंख्या पोहोचली ती 14 आकड्यावर. दीपकचा पहिलाच बॉल. दीपकचा बॉल पुन्हा लिव्ह केलेला आहे. पुन्हा खराब चेंडू फेकलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती दीपक. लाईन योग्य रीतीनं सापडत नाहीये. 3 लगातारचे व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या धावा खर्च केलेल्या आहेत. दीपक पुन्हा एकदा. लाईन योग्य मिस हिट झालेली आहे.
मिस टायमिंग स्ट्रोक. बॅक टू द बॉलर. विकेट मिळवली आहे 3 वाईड बॉल नंतर. सेटअप केलं बॅटरला आणि बॉल नंबर 1 ची पुनरावृत्ती करत असताना विकेटनं सुरुवात केलेली आहे षटकाची. दीपकनं माघारी धाडलंय खरं तर बॅटर मयूरला. एक इनफॉर्म बॅटर बॅक टू द डगआउट. प्रमोद जातोय आता नवीन बॅटर. 3 निर्धाव बॉल हे आपण पाहिलंय खरं तर. बॅटिंग मार्क वरती फलंदाज देखील थोडा त्रस्त होतो. 3 खराब चेंडू फेकले. सेटअप केलं खरं तर बॅटरसाठी आणि या बॉलला खरं तर मोठ्या फटक्याच्या शोधात मयूर देखील परतलाय मैदानाच्या माघारी. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची भूमिका ॲज अ बॅटर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 1 डाऊनची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि ही भूमिका पार पाडण्यासाठी प्रमोद आलेला आहे नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या आहे ती टोटल 15 या आकड्यावर. दीपकचा बॉल अप्रतिम फटका आहे. कट केलाय डीप पॉइंट मध्ये. मिस फिल्डिंग. थोडा उशिरानं रिॲक्ट झाला क्षेत्ररक्षक आणि त्याच कारणास्तव डीप कव्हर पॉइंटला येतो हा चौकार. 19 धावा आहेत. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता चांगले बॉल डिलिव्हर्ड करतोय खरं तर गोलंदाजी मार्क होती दीपक आणि या चौकारानं धावसंख्या येते 19. 2 बॉल संपले त्या षटकातील. तिसरा बॉल क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. अगोदरच बॅटचा फ्लो ओपन झालेला आहे. धीम्या गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन. निर्धाव चेंडू. कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. एक्स्ट्राच्या धावा जरूर गेलेल्या आहेत परंतु निर्धावानं त्या एक्स्ट्राच्या धावा भर करण्याचं काम गोलंदाजी मार्कवरती दीपक करतोय. नेक्स्ट बॉल दीपकचा बॉल पुन्हा आडवा बॅटनं आघात करण्याचा प्रयत्न आहे. सातत्यानं मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय खरं तर बॅटिंग मार्क वरती प्रमोद आणि बॅट अँड बॉलचा योग्य तो सहयोग जुळत नाहीये. नो कनेक्शन बॅट अँड बॉल. 1 सेकंड डॉट बॉल. नेक्स्ट बॉल दीपकचा बॉल अखेर बॅटच्या रडार मध्ये आलेला आहे. फ्लिक अँड क्लिक लॉंग लेग मध्ये चाललाय बॉल. सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम फटका होता. फ्लिक केला. ग्लान्स केला बॉलला. पॅड वरती येत होता तसा फेकून दिला. फ्लिक अँड क्लिक लॉंग लेग मध्ये आलेला उत्तुंग असा षटकार आणि धावसंख्या पोहोचली ती 25 आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये KTC लाईव्ह इव्हेंट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण घर बसल्या देखील आनंद घेतोय. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल. आणखी एक नेत्रदीपक फटका मिड विकेट मध्ये. मनोहर आलेला आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. प्रमोद अटॅकिंग क्रिकेट खेळतोय खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांमध्ये 31. दोन षटकात 31 आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेला आहे मनोहर. मागील षटकात धावा आलेल्या आहेत खरं तर बॅटिंग करणाऱ्या सानिया 11 बार्ने संघासाठी आणि त्याच कारणास्तव या षटकामध्ये कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या टीमला कमबॅक करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण 2 षटकांमध्ये अवघ्या धावा आहेत 31. मनोहर शॉर्टअप रनअप घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. लक्ष्मण ऑन स्ट्राईक. कट करण्याचा प्रयत्न आहे. लाईन योग्य आहे. सर्व काही सुरलीत. पहिलाच बॉल निर्धाव आलेला आहे आणि या निर्धावानं मी तर म्हणेल कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे ती टीम दहिगाव संघानं देखील. मनोहर हे षटक महत्त्वाचं आहे. मागील षटकात धावा आलेल्या आहेत प्रतिस्पर्धी संघासाठी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून बॉल क्लिअर करायचा होता. मागील षटकाचं दडपण आहे खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती आणि त्या दडपणाला पुन्हा दडपणग्रस्त आणण्यासाठी या षटकामध्ये देखील आक्रमण हवं आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडून परंतु तसं होत नाहीये. 2 निर्धाव चेंडू फेकलेले आहेत. ऑब्जेक्शन आलेलं आहे खरं तर. आक्षेप आलेला आहे गोलंदाजाच्या शैलीवरती. आपण चेक करायचंय. चला आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक करूयात आपण.
प्रिव्हियस बॉल आपण चेक करूयात. ॲक्सेप्ट घेतलेला आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुनील नारायण या खेळाडूला आपण बॅन होताना पाहिलं आहे आणि त्याच कारणास्तव या स्पर्धेमध्ये गोलंदाज मनोहरच्या शैलीवरती ॲक्सेप्ट घेतलेला ॲक्शनवरती खरं तर ऑब्जेक्शन आलेलं आहे आणि चेक केले जाईल. आयोजक सर्व काही सुरळीत रीतीने पाहतील आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत येईल. टेक्निकल रूममधून KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे आपण हे सर्व काही दूध का दूध पाणी का पाणी निश्चित स्पष्ट करणार आहोत. थोड्याच वेळात निर्णय सर्वांसमोर येईल. बॉल रिलीज करत असताना परफेक्ट रिलीज केलेला आहे की नाही याची शहानिशा विविध अँगलनं चेक केलं जात आहे. बॉल रिलीज केल्यानंतर कदाचित बॉल चुकीच्या दिशेनं फेकलेला नाही आहे का हे सर्व काही चेक केले जाते. लिगल डिलेवरी आहे, फेअर डिलेवरी आहे आणि योग्य रीतीनं बॉल फेकलेला आहे. योग्य रीतीनं बॉल रिलीज केलेला आहे गोलंदाजी मार्कवरती मनोहरनं आणि निर्धाव चेंडू आलेला आहे. दुसरा 2 निर्धाव चेंडू आलेला आहे. तिसरा बॉल फुल टॉस बॉल गॅपमध्ये ढकलला आहे. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. जमिनीला घासत पुसत बॉल चाललेला आहे. सीमा पार नेत्र दीपकच्या विरोधात हा चौकार. फटका प्रतिम होता खरं तर. लोवर फुल टॉस बॉल स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ व्ही शेप मध्ये केलेला फटका. या 4 धावसंख्येनं धावसंख्येला नवसंजीवनी मिळाली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 35 ऑन बोर्ड. 2 निर्धाव आले आणि तिसरा चौकार आलेला आहे. पुन्हा प्रेशर रिलीज झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पुढे टाकलेला बॉल बॅकफुटला जाऊन फटका केल्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये. इलिमिनेशन जुळलेलं नाहीये. दुसरीचा प्रयत्न आहे डिरेक्ट थ्रो आणि डिरेक्ट थ्रो अतिशय महत्वाचा होता आणि पोहोचलाय फलंदाज. पंचांचा सांगण्यात तिसरीसाठी देखील निघालेत. बघता बघता एक चांगलं क्रिकेट, एक सावधान पावित्र्य आणि बघता बघता तिसरी देखील पूर्ण होतीये. 3 तर आलेले आहेत. रनआउट साठी रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू पंच अंपायर रिव्ह्यू दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यूची आपण मागणी केलेली आहे. अंपायर रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये वापरण्यात आलेला आहे. टेक्निकल रूम मध्ये पुन्हा एकदा आपण बिझी ठेवूयात. टेक्निकल रूम मधून KTC लाईव्ह इव्हेंट ऑपरेट करतोय आज करतर या स्पर्धेमध्ये निशांत बागडे. चेक केलं जात आहे दूध का दूध पाणी का पाणी स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे. डिरेक्ट थ्रो होता. त्यानंतर स्टंपिंग देखील योग्य रीतीने झाली आहे. सर्व काही चेक केलं जाईल. येस बॅटर इज OUT. दुसऱ्या दाव्यासाठी बॅटर बाद झालेला आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. एकच धाव होईल पंच, एकच धाव होईल आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद होतोय आणि या एकेरीना धावसंख्या ती 36 या आकड्यावरती आणि दुसरा धक्का लागलेला आहे खरं तर टीम सानिया 11 बारणे संघाला. $36 ऑन बोर्ड. न्यू बॅटर गेलाय मैदानाच्या आतमध्ये. चेतन न्यू बॅटर गेलेला आहे. मनोहरचे षटक फार अप्रतिम आहे. पहिलेच 2 बॉल निर्धाव आले. त्यानंतर तिसऱ्या बॉल मध्ये चौकार आलेला आहे आणि बॉल नंबर 4 मध्ये दुहेरीच्या प्रयत्नात बॅटर बाद. लेफ्टी बॅटर आलेला आहे. लेफ्टी बॅटर ऑलवेज डेंजरस क्रिकेट मध्ये म्हटलं जातं, परंतु या बॅटरला मनोहर शांत करेल का की गेल्या ड्रेसिंग रूम मध्ये सेट होऊन बॅटर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करेल. ऑन स्ट्राईक आहे चेतन. चेतनास्पद कामगिरीची अपेक्षा आहे. एक बॅलन्स टार्गेट सेट करणं महत्त्वाचं आहे. पहिल्याच मॅचमध्ये 40 धावा विजयाचा आम्ही देऊ शकल्यात आणि त्याच कारणास्तव त्या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय खरं तर सानिया 11 बारणे. या लक्ष्याला मोठ्या लक्ष्यात परिवर्तित करेल का. पुढे टाकलेला बॉल पॅडवरती आदळला आहे. फ्लाय स्लिपमध्ये
चुकी केली विकेट किपरनं, परंतु चांगली फिल्डिंग. पाठीमागे फ्लाय स्लिप मध्ये तोपर्यंत बॅट न एक रन मिळते पुन्हा एकदा. लिडिंग एज घेत पॅडवरती बॉल आदरला होता, त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 37. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. फार चांगली गोलंदाजी, काही एक्स्ट्राचे धाव खर्च केलेले नाही अद्याप तरी मनोहरनं. त्यामध्ये एक चौकार आलेला त्याला वगळता 2 सिंगल आलेले आहेत आणि त्याच कारणास्तव धावसंख्या पोहोचली ती टोटल 37 या आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फुलटॉस बॉल, चुकी केली आहे मनोहरनं, तुटून पडलाय बॅटर. अप्रतिम फटका आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फ्लायटेड षटकार येतोय. अप्रतिम असा षटकार. त्रेचाळीस धावा आहेत 3 षटकांमध्ये. 43 रन ऑन बोर्ड. अप्रतिम बॅटिंग हे करतोय प्रमोद, अप्रतिम बॅटिंग करतोय. टोटल 3 लगातारचे षटकार ठोकलेले आहेत. षटकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम ठोकले करतात. जोरदार टाळ्या उद्यात प्रमोदसाठी. एक पहिली षटकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. मागील 2 बॉलमध्ये 2 षटकार आणि या षटकामध्ये जशी स्ट्राईक मिळाली तसा षटकार त्याने ठोकलेला आणि 3 लगातारचे षटकार त्याने या स्पर्धेमध्ये पहिली षटकार हॅट्रिक ठोकतोय प्रमोद. अंतिम 6 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 43 धावा धावफलकावरती. सानिया 11 बारणे संघ एका मजबूत अवस्थेमध्ये पोहोचलेला या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये टॉस गमावल्यानंतर देखील जयेश आलेला आहे. जयेशचा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. सिंगल मध्ये समाधान मानावंच लागेल कारण प्रमोदच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. प्रमोदला स्ट्राईक हवी आहे. 3 लगातारचे षटकार प्रमोदच्या बॅटमधून. त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं अतिशय महत्वाचं आहे. तेच काम केले खरं तर चेतननं. आता धावसंख्या 44. अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा धावफलकावर. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. एक्स्ट्राची धाव आलेली आहे. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली 45. स्कूप केलेला आहे. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल शॉट. बॅटर प्रमोद, अप्रतिम फटका आहे. डीप फाईन लेग मध्ये स्कूप करत बॉल पाठवलाय. 4 धाब्यांसाठी प्रमोदच्या बॅटमधून येतोय हा नेत्र दीपक चौकार. 49, 49 ऑन बोर्ड. काय फटका होता, विलोभनीय फटका. बॅटर प्रमोदच्या बॅटमधून जयेशच्या विरोधात. जशी स्ट्राईक मिळाली आहे तसा तुटून पडलेला आहे मॅच मध्ये. मागील 4 बॉल मध्ये 22 धावा जमवल्या धावफलकावरती वैयक्तिक खरं तर प्रमोदनं. टोटल 26 धावसंख्येवरती खेळतोय प्रमोद या मॅच मध्ये. अवकुटाप्याचा बॉल फटका फसलाय. विकेट किपर बॉल दिसलेला नाहीये. सूर्य किरण कदाचित नेत्रांमध्ये घुसले असावेत आणि त्याच कारणास्तव महत्वाच्या फलंदाजाला जीवनदान तोपर्यंत 2 सहजरित्या मिळाल्यात आणि या दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 51. अर्धशतकीय धावसंख्या धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टॉस गमावल्यानंतर सानिया 11 बारणे संघ एक मजबूत अवस्थेमध्ये. 51 धावा आहेत. विशाल काय लक्ष्याकडे वाटचाल करतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. कॅच ड्रॉप झालेली आहे. नेक्स्ट बॉल. जयेशचा वेगवान बॉल, फटका देखील चांगला आहे. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा कॅच ड्रॉप झालेली आहे. कठीण झेल होती परंतु चांगले प्रयत्न आहेत. 2 मिळाल्यात. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. दुहेरीनं धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 53 आकड्यावरती. 53 धावा धावफलकावर. 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. मजबूत धावसंख्या उभारली आहे नाणेफेक गमावल्यानंतर दहिगाव संघाच्या विरोधात. पुढे टाकलेला बॉल, अप्रतिम पिकअप शॉट. पिकअप शॉट बाय द प्रमोद. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणखी एक क्लासिकल फटका प्रमोदच्या बॅटमधून. हा दर्जेदार षटकार. तुफान बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अटॅकिंग क्रिकेट चालू आहे. प्रमोदच्या बॅटमधून
त्याने निर्धाव चेंडू 2 लगातारचे केले. तिथून ते 2 लगातारचे षटकार आले 3. तिथून त्यानं मागे वळून पाहिलेलंच नाही या इनिंग मध्ये. प्रत्येक बॉल मध्ये धावा तो जमवतोय आणि टोटल धावसंख्या पोहोचली ती या षटकारानं ती 59 आकड्यावर. प्रमोद अप्रतिम एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये 59 पर्यंत पोहोचले धावफलक. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रमोदचं कौतुक करावं तितकंच कमी या मॅच मध्ये. बेधडक केलेलं या मॅच मध्ये. बेधडक बॅटिंग चालू आहे प्रमोदची. शेवटचा बॉल पुन्हा एकदा पिक केलेला आहे. हाफ ट्रॅकर बॉल मोजून मापून तोलून मारलेला. पुलचा दमदार फटका. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा प्रमोदचा हा नेत्रदीपक षटकार. 11 बॉल मध्ये 42 नाबाद राहिलेला. एकदा जोरदार टाळ्या उद्यात प्रमोदसाठी. 11 बॉल मध्ये 42 नाबाद इनिंग केलेला आहे आणि टोटल 65 धावा धावफलकावरती आणि येणारे आणि 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करूयात. 67 धावा धावफलकावर आणि येणारे 24 बॉल 17.00 च्या इकॉनॉमीनं 68 धावसंख्येची गरज आहे. ती दहिगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. त्वरित फिल्डिंग सजवून घ्या सानिया 11 बारणे संघ. मोठं विशाल काय धावफलक उभं केलंय. खरं तर सानिया 11 बारणे संघानं टीम दहिगाव संघाच्या विरोधात.
दीपक आणि रवी ही सलामीची जोडी आहे. सुरुवातीपासून आता हल्ले चढवावे लागतील. 17ची इकॉनॉमी आहे प्रत्येक षटकामागे. 68चे टार्गेट. पहिलाच बॉल घेऊन तयार होतोय युवराज. पहिलाच बॉल युवराजचा उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 68चा पाठलाग करत असताना बेधडक सुरुवात केलेली आहे ती दीपकच्या बॅटमधून आलेला आहे हा नेत्र दीपक षटकार. प्रतिस्पर्धी संघ इतक्या धावपर्यंत पोहोचू शकतो तर आम्ही देखील का नाही पोहोचू शकत या वृत्तीनं दहीगाव संघाला निश्चित खेळावं लागेल आणि तशी सुरुवात झालेली आहे. खरं तर बेधडक सुरुवात झालेली आहे दीपकच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आलेला आहे. युवराज बॉलिंग मार्क वरती. 68चा टार्गेट. पहिलाच बॉल षटकार. इरादे खऱ्या अर्थानं स्पष्ट केलेत. दुसरा बॉल हवेमध्ये स्प्लाय स्लिप मध्ये चुकी केलेली आहे. महत्वाच्या फलंदाजाला जीवनदान. दीपकला जीवनदान या मॅच मध्ये आणि टोटल एकच धाव मिळते. 2 बॉल मध्ये धावसंख्या ती 7. सात धाव आहेत 2 बॉल मध्ये. तिसरा बॉल पुन्हा एकदा खोलत टाकलाय. चांगला बॉल. शॉर्ट फाईन लेग मध्ये देखील फिल्डिंग चांगली होती. रन मिळते ती 1. 3 बॉल मध्ये धावसंख्या पोहोचली ती 8 ह्या आकड्यावरती. 17ची इकॉनॉमी प्रत्येक षटकामागे राखायची आणि अद्याप तरी 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 8. युवराज पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. कॅच ड्रॉप झाली होती दीपकची. दीपक पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. 3 बॉल मध्ये 8. चुकी केलेली आहे विकेट किपरनं देखील. गोलंदाजाची चुकी, विकेट किपरची चुकी आणि फ्लाय स्लिपला बीट करत बॉल 22च्या स्वरूपामध्ये वाईट +4. टोटल 5चा बोनसचा पंजा मिळत असताना आणि 5 धावसंख्या पोहोचली आहे ती 13 आकड्यावरती. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 13. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच मध्ये बनवून दिलाय खरं तर या एक्स्ट्राच्या धावेनं. 13 धावा आहेत 3 बॉल मध्ये. युवराज चुकी केलेली आहे. खूप मोठी चुकी. बॉल नंबर 4 मिसिट आहे. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच ड्रॉप पुन्हा एकदा दुसरीसाठी निघालाय दीपक आणि रवी आणि 2 मिळाले. तिसरीसाठी निघाले. डायरेक्ट हिट. 3 बघता बघता पूर्ण त्याने तिहेरीनं धावसंख्या पोहोचली ती टोटल 16 आकड्यावरती. इकॉनॉमी राखले खरं तर. 17ची इकॉनॉमी गाठायची आहे प्रत्येक षटकामागे. 4 बॉल मध्ये धावसंख्या पोहोचली ती 16 आकड्यावर. 4 बॉल 16. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका. पुढील येणाऱ्या 3 षटकांमध्ये समीकरण सोपं जाईल. फुल टॉस बॉल. अफलातून फटका आहे डीप मिड विकेट मध्ये. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना माइटी हिट. बॅटर रवीचा देखील आणखी एक दर्जेदार षटकार. टोटल धावसंख्या पोहोचली ती 22. अफलातून फटका होता. फुल टॉस बॉल चुकी केली युवराजनं आणि हा महत्वाचा षटकार आलेला आहे. टोटल धावसंख्या आहे ती 22 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेच्या षटकातील. विस्फोटक बॅटिंगला सुरुवात केलेली आहे. खरं तर 68चं टार्गेट होतं आणि त्या टार्गेटला कमी करण्याचं काम केलं आहे षटकामध्ये. 46ची अजूनही गरज आहे. क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न. लाईन योग्य रीतीने हाताळली आहे युवराजनं. अंतिम बॉल. पंच सांगतायत षटक संपलंय. एका षटकाचा किल संपल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती 22. 17ची इकॉनॉमी राखायची होती आणि पहिल्या षटकात धाव आलेल्या आहेत 22. 68चे टार्गेट. आता येणारे 18 बॉल 46 धावसंख्येची गरज आहे.
ओव्हर नंबर 2 मध्ये आलेला आहे हेमंत. 18 बॉल मध्ये 46 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा मॅच बॅलन्स आहे, कोणीही जिंकू शकतो इथून. हेमंत, दीपक ऑन स्ट्राईक आहे. आडवा बॅटनं वेगानं बॅटचा प्ले ओपन झाला होता, चुकी केलेली आहे विकेट किपरनं. या एक एक धावा अतिशय महत्वाच्या आहेत खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 68 टार्गेट आहे, धावा भरपूर जमवल्यात, परंतु फिल्डिंग मार्कवरती खूप साऱ्या चुका करतोय खरं तर सानिया 11 बारणे संघ देखील. 17 बॉलमध्ये 45 धावसंख्येची गरज आहे. 17 बॉल 45चं इक्वेशन. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिला सामना विनर वर्सेस विनर आपण पाहतो. तांबस संघानं पहिला सामना जिंकलेला आहे. यापैकी जो संघ जिंकेल तो थेट तांबस संघाच्या विरोधात नेक्स्ट मॅच खेळेल. 17 बॉल 45. पुढे टाकलेला बॉल पॉवर जनरेट केली अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर झोन मध्ये अरुण पुन्हा एकदा चुकी केलेली आहे. धावा मिळतात त्या बॉलवरती पुन्हा एकदा 2. एकेरी होती तिथे दुहेरी मिळतीये. मागील बॉल देखील निर्धाव होता, तिथे एकेरी मिळाली. या एक्स्ट्राच्या धावा थोड्या घातक ठरू शकतात सानिया 11 बारणे संघाला. धावसंख्या पोहोचली ती 25 या आकड्यावर. 68चं टार्गेट, 68चं टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकला बॉल मिस हिट. क्षेत्ररक्षकाला पॉइंट वरून कॅच ड्रॉप झालेले आणि डीप थर्डमॅन मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळतात त्या बॉलवरती देखील. दुहेरीनं धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या आहे ती टोटल 27. थेंबे थेंबे तळे साचे. पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट आपण पाहिलेलं आहे आणि त्यानंतर या षटकात मोठ्या फटक्यांपासून थांबवण्याचं काम करतोय हेमंत बॉलिंग मार्कवरती. 5 आलेल्या 3 बॉलमध्ये 17ची इकॉनॉमी गाठायचे प्रत्येक षटकामागे. पहिल्याच षटकामध्ये धावा आल्या होत्या टोटल 22. 27 धावा आहेत. फटका फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जज करतोय क्षेत्ररक्षक. चुकी केलेली आहे, चुकीला माफी नाहीये. सोडले कॅच आणि धावा मिळतात एक्स्ट्राच्या स्वरूपात 4. मिस फिल्डिंगच्या साह्यानं चौकार मिळतोय. या चौकारानं धावसंख्या पोहोचली ती 31 या आकड्यावर. 2 बॉलचा अजून एक खेळ बाकी या षटकातील. एकतीस धावा आहेत. पुन्हा एकदा हवे ते बॉल मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. पुन्हा एकदा नो मॅच लँड रिझन मध्ये बॉल. पुन्हा कॅच ड्रॉप केलेली आणि पुन्हा 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या आहे 33. 33 धावा आहेत. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा धाव फलकावर. धाव फलकावर. अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मधील हेमंत. ऑन स्ट्राईक रवी. रवीसाठी हा बॉल. कॅच ड्रॉप केली आहे आणि पुन्हा एकदा हवे ते बॉल. क्षेत्ररक्षक आहे, दुसरा क्षेत्ररक्षकांना साथ देणं गरजेचं होतं. तोपर्यंत रन मिळते ती पुन्हा एकदा 1. पुन्हा जीवनदान मिळालंय. अंतिम क्षणी 1 रन येते. धावसंख्या पोहोचली ती 34. 2 जीवनदान रवीला आणि 2 षटकर मध्ये धावसंख्या ती 34. 68चे टार्गेट आणि आता येणारे 2 षटक. 34 धावसंख्येची गरज आहे.
68 टार्गेट आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 34. म्हणजे प्रत्येक षटकामागे 17ची इकॉनॉमी राखायची होती, ती खरं तर राखण्यात यश आलंय दहिगाव संघाला. आता येणारे 2 षटक 34 धावसंख्येची गरज आहे. हे षटक महत्वाचं आहे. चेतन बॉलिंग मार्क वरती आहे. ऑन स्ट्राईक रवी, त्याला 2 जीवनदान मिळत या मॅच मध्ये. पहिलाच बॉल, यावेळी देखील फटका हवेत आहे आणि पुन्हा कॅच ड्रॉप केलेली आहे आणि बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावसंख्येसाठी मिस फिल्डिंगच्या साह्यानं पुन्हा 4 धावा येत आहेत. कॅचिंग प्रॅक्टिसची आवश्यकता आहे खरं तर टीम सानिया 11 बार्नेस संघाला या मॅच मध्ये. 3-3 जीवनदान एकाच बॅटरला तुम्ही देऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये पकडा कॅच जिंका मॅच उगाच म्हटलं जात नाही. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटच्या या खेळामध्ये. आणि कॅच ड्रॉप केलेले आहेत, 3-3 कॅच ड्रॉप केलेले आहेत खरं तर. अकरा बॉल 30चे इक्वेशन. पुढ्यात टाकलेला बॉल फिंगर रोल केलेले आहेत. ऑब्रेक स्वरूपाचा बॉल समजलेला नाहीये. निर्धाव चेंडू अपेक्षित आहेत खरं तर आणि निर्धाव चेंडू आलेला आहे. आता 10 बॉलमध्ये टोटल 30 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये कुठेतरी मोठा फटका हवा आहे हा सामना जिंकण्यासाठी दहिगाव संघाला. 10 बॉल 30चे इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये चेतन पहिल्याच बॉलमध्ये चान्स क्रिएट केला होता, तर ग्रॅप करता आलेला नाहीये डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाला आणि त्यानंतर लगेचचा बॉल निर्धाव फेकलेला आहे. 10 बॉल 30. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा कव्हर मध्ये उडवलाय. बॉल पुन्हा चुकी केलेली आहे त्याच फिल्डरनं. त्याच चुका सातत्यानं होत आहेत आणि बघता बघता बॉल निघून गेलेला आहे 4 धावसंख्येसाठी. हा आणखी एक मिस फिल्डिंगच्या साह्यानं चौकार. धावसंख्या पोहोचले 42. 26 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. नऊ बॉल मध्ये 26चं इक्वेशन. चला शांतता राखा प्लीज. 9 बॉल मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. चेतन पुन्हा एकदा रवीला जीवनदान मिळाले भरपूर या मॅच मध्ये. आणखी एक मिड ऑफ मध्ये यावेळी मात्र कॅच पकडली आहे. बॅटर बाद होतोय. 8 बॉल मध्ये आता 26 धावसंख्येची गरज. आठ बॉल मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. चेतन फार चांगले गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. खरं तर 8च धावा त्यानं खर्च केलेल्या त्या देखील मिस फिल्डिंगच्या साह्यानं. जयेश आलेले नवीन बॅटर. 8 बॉल 26. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका. आपण फटका बॅकफुटला जाऊन लाईन पिक केलेली आहे. स्लोअर वन धीम्या गतीचा बॉल लाईन पिक करत लॉंग लेग मध्ये ढकललाय बॉल. सीमा पार 4 धावसंख्येसाठी चौकार आलेला आहे आणि आता येणारे 7 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. अंतिम बॉल शिल्लक या षटकातील 7 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता आहे.
फुल टॉस बॉल, रन मिळणार नाहीये. खर तर दीपक स्वतःकडे या मॅच खऱ्या अर्थानं संपूर्णपणे हातभार आपल्या खांद्यावरती घेत असताना आता 6 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये या धावा होऊ शकतात आणि दीपक निश्चित प्रयत्न करेल. 6 बॉल 22. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास ठेवला जाईल सानिया 11 बार्ने संघाकडून, हे सर्व काही पाहणं आता गरजेचं आहे. 6 बॉल 22. भरपूर मिसफिल्डिंग केली सानिया 11 बार्ने संघानं. ओव्हर नंबर 3 मध्ये स्पेशली 2 चौकार आले, ते देखील अतिशय खराब मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. हा बॉल 22. विकी बॉलिंग मार्क वरती आहे. पहिलाच बॉल विकीचा योग्य टप्प्यावरती, टाल्यांचा प्रतिसाद. 5 बॉल मध्ये 22. प्रत्येक बॉल सीमापार धाडायचा आहे. 5 बॉल 22. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही आणि जोपर्यंत शनीचा गाव दगड झेलत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देव बनत नाही. तो संघर्ष करावाच लागेल. 5 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. टॉप एज लागली आहे. क्षेत्ररक्षकाला डाऊन द बॉल चुकी केलेली आहे. पाठीमागे बॉल धावतोय लॉंग स्टॉप मध्ये. ही मिस फिल्डिंग आणि अखेर बॉल अंतिम क्षणी अडवलेला आहे. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर इथे बाद झालेला आहे. एकच धाव ऍड होईल. 4 बॉल मध्ये आता 21. योग्य टप्प्यावरती बॉलिंग चालू आहे. खरं तर विकी या गोलंदाजाची 4 बॉल मध्ये आता 21. प्रत्येक बॉल सीमापार हवाय. दीपकनं चुकी केलेली आहे. थोडा उशिरानं दुसरी धाव रिॲक्ट केली. चार बॉल 21. दीपक बाद झालेला आहे. क्रॉसचा बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. वेगवान बॉल आणखी एक. 3 बॉल मध्ये आता 21. संपूर्णपणे मॅच आता फिनिश झालेली आहे. गोलंदाजाच्या चुकीवरती निर्भय व्हावं लागेल बॅटिंग करणाऱ्या दहिगाव टीमला. 3 बॉल मध्ये आता 21. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. अप्रतिम फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेग मध्ये वेगवान बॉल फेकतोय. खरं तर विकी बॉलिंग मार्क वरती. 2 बॉल मध्ये आता 21. औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. तर तांबस संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच. बॅटची काढ आहे. टॉपेज घेतलेली मध्ये दहीगाव संघ आणि त्याच मुले अपयश त्यांच्या पदरी आलेलं आहे आणि सामना जिंकलेला आहे तो 19-20 या धावसंख्येनं टीम सानिया 11 बारणे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम बारणे आणि त्यानंतर हार्डलक टीम दहीगाव. आपला संघर्ष देखील अप्रतिम होता. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर आपल्या समोर येईल. विनर 1 तांबस आणि विनर 2 टीम सानिया 11 बारणे. तत्पूर्वी प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट या मॅच मध्ये आपल्या बॅटिंगनं संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकली. 11 बॉल मध्ये तुफान 42 धावसंख्येची बॅटिंग करत प्रमोद ठरला या मॅचचा हिरो. प्रमोद प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. प्रमोद ठरलाय या मॅचचा हिरो आणि विकीला